जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू तालुक्यात बोरी कोकाटे गावामध्ये खुलेआम दारू विक्री, महिला मंडळाकडून दारूबंदी करण्याची मागणी। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे गावामध्ये खुलेआम दारू विक्रीचा धंदा फोफावत असून गावातील शांतता पूर्णपणे ढासळली आहे। दारू बंद करा, गाव वाचवा या घोषणेसह महादुर्गा दारूबंदी महिला मंडळ आक्रमक पवित्रा घेत गावातील महिलांनी थेट सेलूचे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। यावेळी त्यांनी संबंधित दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। आज आपण निवेदन दिलेलं आहे दारूबंदीविषयी। म्हणजे आपली तक्रार कोणत्या विषयावर संदर्भात आहे? म्हणजे मेन मुख्य आम्हाला इथं शाळापाशी नाही का हॉटेल आपला पानठेला झाला ना, हां, त्याच्यासाठी आहे। तिथे मोठ्या प्रमाणात दारू विकतात असं तुमचं म्हणणं आहे? हो, बोरी बोरधरणला। बोरी बोरधरणला। अच्छा, त्याच्यात पोलीस प्रशासन काय करून राहिले? तिथे येत नाही का बा? म्हणजे तुमच्या इथे त्यांचं लक्ष नाही का? येते ठेवाले, कधी आपण बोलावलं तर येते ते। तरी तुमचं पोलीस प्रशासनाचं लक्ष असून दारू विक्री चालू आहे? चालू आहे। अच्छा। खुलेआम दारू अवैध विक्री 4 जणांवर थेट आरोप। गावातील रंजना होडे, सुनील होडे, किशोर राऊत आणि मनोज कोवार हे 4 जण खुलेआम दारू विक्री करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला। विशेष म्हणजे ही विक्री दिवस रात्र सुरू असून गावातील युवक आणि कुटुंब व्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतात। ग्रामस्थांच्या मते याआधी अनेक वेळा पोलीस ठाण्याला लेखी व तोंडी तक्रार देण्यात आल्या आहे। दारू विक्रीमुळे गावात सतत भांडण, कुटुंबातील कलह आणि गुन्हेगारी वाढत असल्याचं चित्र आहे। बस स्टॉप परिसरामध्ये दारू पिणाऱ्यांची गर्दी वाढल्याने महिलांना व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे बस स्टॉप जवळ शाळा आणि दवाखाना असूनही तेथेच दारू विक्री सुरू आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। शाळा प्रशासनानेही याविषयी तक्रार दिल्याचं समोर आलंय। कारवाई झाली नाही तर आंदोलन उग्र करू, महादुर्गा दारूबंदी महिला मंडळाच्या अध्यक्ष यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय। तरी लवकरात लवकर दारू विक्री बंद करावी, अन्यथा महिलांचा मोठा मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। रोशन वांदिले, जनसंग्राम न्यूज, सेलू।